मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 5वा स्कॉलरशिप परीक्षा मधील जो 22वा पाठ आहे नाणी आणि नोटा, या पाठातील स्वाध्यायामधील सर्व उदाहरणे स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे। त्याच्याजवळ एकूण रुपये 560 असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयांच्या किती नोटा आहेत? पहा मित्रांनो, अनिकेतकडे 2 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्या नोटा आहेत, त्या समान आहेत आणि त्या सर्व रुपयांची बेरीज 560 होत आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की 2 रुपयांची एक नोट अधिक 5 रुपयाची एक नोट म्हणजे एकूण 7 रुपये होतात। 7 रुपये होतात आणि आपल्याला जर 2 रुपयांच्या किंवा 5 रुपयांच्या नोटा कितीही जर काढायचा असेल तर आपल्याला जे एकूण रुपये आहेत 560 रुपये, ह्या 560 रुपयाला आपण जर ह्या 7 रुपयांनी भाग दिला तर आपल्याला या ठिकाणी एकूण नोटा मिळू शकतील। 7ने जर आपण 560ला भाग घातला तर या ठिकाणी पहा 7 8 56 आणि 7 0 0 म्हणजे 80 उत्तर येईल। म्हणजेच अर्थातच 2 रुपयांच्या 80 नोटा आणि 5 रुपयांच्या 80 नोटा या ठिकाणी असतील असं आपल्याला सांगता येईल। आपण जर पडताळा करून पाहायचं म्हटलं तर लक्षात येईल, 80 रुपयांचे 80 नोटा जर 2 रुपयांच्या असतील तर ते 160 रुपये होतील आणि 80 नोटा 5 रुपयांच्या हे 400 रुपये होतील आणि 400 आणि 160 यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला 560 रुपये आलेलं आपल्याला लक्षात येईल। म्हणजेच आपण जे काढलेलं उत्तर आहे 80 नोटा, म्हणजे 5 रुपयांच्या पण 80 नोटा असतील आणि 2 रुपयांच्या पण 80 नोटा असतील। या ठिकाणी आपल्याला 2 रुपयांच्या नोटा विचारलेला आहे, त्या एकूण 80 नोटा असतील असं आपल्याला सांगता येईल। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे दुसरा, प्रदीपजवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयांच्या आहेत। निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयांची असे मिळून एकूण 10,080 आहेत। म्हणजे एकूण रुपये 10,080 रुपये होतात। तर प्रदीपजवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? मित्रांनो, 2017मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। पहा, काही वेळेस आपल्याला प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी, सोप्या पद्धतीने उत्तर काढण्यासाठी आपल्याला जर पर्यायाचा जर आपण वापर केला किंवा आधार घेतला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लवकर मिळू शकते। त्याचाच आपण इथं वापर करणार आहोत आणि पर्यायातील दिलेल्या संख्या ज्या आहेत 100 रुपयांच्या नोटा यांचा आधार घेऊन आपण प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत। या ठिकाणी पहा, पहिला पर्याय आहे 20, म्हणजे 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? जर आपण 20 नोटा पकडल्या, 100 रुपयांच्या 20 नोटा जर आपण पकडल्या तर एकूण हे रुपये किती होतील? 2000 रुपये होतील। त्यानंतर पावपट नोटा 500 रुपयांच्या आहेत, म्हणजे 20च्या पावपट किती होतील? 5 होतील मित्रांनो। 20च्या पावपट किती होतील? 5, म्हणजेच 500 रुपयांच्या या ठिकाणी 5 नोटा असतील, म्हणजेच हे 2250 रुपये होतील। त्यानंतर 50 रुपयांच्या निमपट नोटा, म्हणजे 20 रुपयांच्या निमपट म्हणजे 10 नोटा ह्या 50 रुपयांच्या असतील, म्हणजे हे होतील 500 रुपये। आणि दुप्पट नाणी 1 रुपयांची, म्हणजे या ठिकाणी 20 नोटा घेतल्या होत्या आपण पहिला पर्यायाचा वापर करून, म्हणजे याच्या दुप्पट म्हणजे 40 नाणी 1 रुपयांची, 1 रुपयांची 40 नाणी आहेत, म्हणजे हे 40 रुपये होतील। 20च्या दुप्पट 40 आणि याचं जर आपण बेरीज केली तर आपल्या लक्षात येईल 5040 उत्तर या ठिकाणी येत आहे मित्रांनो। 5040 म्हणजे या ठिकाणी आपले एकूण रुपये हे 10,080 रुपये होते। पण आपण जर 100च्या 20 नोटा घेतल्या, 100च्या 20 नोटा, पर्याय क्रमांक 1, जर 20 नोटा घेतल्या तर ती एकूण रक्कम होत आहे 5400, जी ह्या 10,800च्या निमपट आहे। 10,800च्या निमपट आहे। ह्याच्यातून जर आपण 5040 वजा केले तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 5040 शिल्लक राहतात। याचा अर्थ असा की आपल्याला 20 नोटा घेतल्यानंतर ह्या रकमेच्या अर्धी रक्कम जमा होत आहे, म्हणजेच आपल्याला ह्याच्या दुप्पट नोटा 100च्या घ्याव्या लागतील मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये 40 नोटा दिलेल्या आहेत। जर आपण 100च्या 40 नोटा घेतल्या तर आपलं येणारं उत्तर हे 10,080 निश्चितच असेल, हे आपल्याला या 20 नोटावरून सांगता येईल। 20 नोटा घेतल्यावर टोटल होत आहे पूर्ण रुपयांचं 5040, जी ह्या 10,080च्या निम्मी आहे। याचा अर्थ आपल्याला त्याची दुप्पट करण्यासाठी नोटांची संख्या पण 20पेक्षा दुप्पट करावी लागेल। म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 40 नोटा। 100 रुपयांच्या 40 नोटा असतील मित्रांनो।
पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे रोशनकडे 50 रुपयांच्या काही नोटा व 5 रुपयांच्या 26 नोटा आहेत. 5 रुपयांच्या 26 नोटा आहेत आणि 50 रुपयांच्या काही नोटा आहेत, ही आपल्याला माहिती नाही. जर त्याच्याकडे एकूण रुपये 780 असतील तर त्याच्याकडे 50 रुपयांच्या किती नोटा असू शकतील? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 5 रुपयांच्या नोटा दिलेल्या आहेत. किती आहेत? 26 नोटा आहेत. म्हणजेच आपण जर 5 रुपयांच्या 26 नोटा जर मोजल्या तर या ठिकाणी पहा 6 × 30 3 5 2 10 13 130 रुपये हे 5 रुपयांच्या नोटाचे होतील. आणि 50 रुपयाची नोट आणि 5 रुपयांची नोट मिळून एकूण रुपये आहेत 780 रुपये. म्हणजे या 780 रुपयामधून जर हे 5 रुपयांच्या नोटा असलेले रुपये हे जर आपण वजा केले तर आपल्याला जे एकूण रुपये शिल्लक राहतील या सर्व नोटा ह्या 50 रुपयाच्या असतील मित्रांनो, हे लक्षात येईल. आणि 650 रुपये हे 50 रुपयांच्या नोटा आहेत. म्हणजे आपल्याला एकूण नोटा जर काढायच्या असतील तर ह्या 650ला आपल्याला 50ने या ठिकाणी भाग घालावा लागेल मित्रांनो. पहा 0 0 कट होईल. 5 1 5 5 1 5 1 उरला 15 5 3 15 म्हणजे अर्थातच 50 रुपयांच्या 13 नोटा असतील असं आपल्याला सांगता येईल. 50 रुपयांच्या 13 नोटा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे चौथा. रोहित जवळ 50 पैशांची 978 नाणी होती. त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयांच्या 17 नाण्यात, काही नाण्यांचे 5 रुपयांच्या 21 नाण्यात आणि उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयांच्या नोटात रूपांतर करून घेतले. तर आता त्याच्याकडे एकूण किती नाणी व नोटा आहेत हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. पहा, प्रथम एकूण रक्कम किती होती हे आपल्याला लक्षात असणं किंवा माहीत करून घेणं आवश्यक आहे. पहा, 50 पैशांची नाणी आहे, त्यांच्याकडे 978 नाणी आहेत. ती सर्व 50 पैशाची नाणी आहेत मित्रांनो. आपल्याला या सर्व नाण्यांचे प्रथम एकूण रुपयामध्ये रूपांतर करावं लागेल. हे रूपांतर आपण 2 पद्धतीने करू शकतो मित्रांनो. पहा, 50 पैशांची एवढी नाणी आहेत म्हणजे या संख्येच्या निमपट रुपये आहेत हे लक्षात येईल आपल्याला. कारण 50 100 पैशांचा 1 रुपया होतो. 100 पैशांचा 1 रुपया होतो. म्हणजे 100 पैशाचे इथे 2 नाणी तयार होतील. 2 नाणी म्हणजे आपण जर ह्या 978ला 2ने भाग दिला तर आपल्याला एकूण 1 रुपयांची नाणी म्हणजे एकूण रुपये किती होतील हे आपल्याला लक्षात येईल. पहा, एकूण आहेत नाणी 978. याच्या निमपट करण्यासाठी आपण 2ने भाग घालू म्हणजेच एकूण रुपये आपल्याला या ठिकाणी समजतील. 2 1 2 चोक 8 1 उरला 2 8 16 1 उरला 92 18 म्हणजे एकूण रुपये आहेत 489 रुपये. 489 रुपये आहेत. त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयांच्या 17 नाण्यात रूपांतर केले. 2 रुपयांची 17 नाणी, 2 रुपयांची 17 नाणी म्हणजे 17 2 34 रुपये होतील मित्रांनो. त्यानंतर काही नाण्यांचे 5 रुपयांच्या 21 नाण्यात, 5 रुपयांचे 21 नाणे म्हणजे 21 5 105 रुपये ही 5 रुपयांच्या नाण्यांची होतील. आणि उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयांच्या नोटात रूपांतर केले. पहा मित्रांनो, एकूण आता किती रुपये उरले आपण पाहू. 2 रुपयाच्या आणि 5 रुपयांच्या नोटा मिळून या ठिकाणी पहा 5 4 9 3 139 रुपये होतात. आणि हे 139 रुपये आपण ह्या 489 रुपयामधून जर वजा केले तर आपल्याला एकूण किती रुपये शिल्लक राहतात हे या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे 350 रुपये शिल्लक राहत आहेत. 350. पहा मित्रांनो, 2 रुपयाची 17 नाणे, 5 रुपयाचे 21 नाणे. आता या ठिकाणी 350चे आपल्याला 10 रुपयाच्या नोटा करायच्या आहेत. 350चे 10 रुपयांच्या नोटात रूपांतर करायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 350 ला जर आपण 10ने या ठिकाणी भाग दिला तर आपल्याला 10च्या नोटांमध्ये ह्यांचं रूपांतर करता येईल. 0 0 कटला 35 म्हणजे 10 रुपयांच्या या ठिकाणी 35 नोटा होतील. 10 रुपयांच्या 35 नोटा. आणि प्रश्न आहे मित्रांनो की एकूण किती नाणी आणि नोटा होतील. म्हणजे 2 रुपयांचे 17, 5 रुपयांचे 21 आणि 10 रुपयांच्या 35 नोटा यांची जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी एकूण ह्याचं उत्तर समजेल. 7 1 8 8 5 13 13ला 3 ह्याच्याला 1 2 4 5 6 7 म्हणजे एकूण
73 नाणी आणि नोटा रोहितजवळ असतील असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 5वा. 6050 पैशांमध्ये 50 पैशांची 27 नाणी, 1 रुपयांची 13 नाणी व उरलेली रक्कम 2 रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात असेल तर 2 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? एकूण पैसे आहेत 6050 पैसे आहेत मित्रांनो. याचं जर आपल्याला रुपयामध्ये प्रथम रूपांतर करावं लागेल. रुपयामध्ये रूपांतर करताना 100 पैशांचा 1 रुपया होतो, म्हणजेच आपल्याला ह्या 6050 पैशांचे रुपयात रूपांतर करण्यासाठी 100ने भाग घालावा लागेल मित्रांनो. 0 0 कट होईल, 10 1 10, 10 1 60, वरचा घेतला 5, शून्याचा भाग जाईल, दशांश चिन्ह आणि 10 5 50, म्हणजेच एकूण रुपये होतील 60 रुपये 50 पैसे. 60 रुपये 50 पैसे एकूण रक्कम होईल. यापैकी 50 पैशांची 27 नाणी आहेत. 50 पैशांची 27 नाणी आहेत. 50 पैशांची 27 नाणी म्हणजेच एकूण या ठिकाणी पहा 50च्या 27च्या निम्मे हे रुपये होतील, कारण 50 पैशाच्या 2 नाण्यांचा 1 रुपया होतो, म्हणजेच या ठिकाणी 13.50 रुपये, म्हणजे 13.5 रुपये हे 50 पैशांची नाणी आहेत. त्यानंतर 1 रुपयांची 13 नाणी, 1 रुपयांची 13 नाणी म्हणजेच हे 13 रुपये होतील, आणि उरलेली ही 2 रुपयांच्या नाणी आहेत, म्हणजेच एकूण रुपये उरलेली संख्या आपल्याला काढण्यासाठी 50 पैशांचे आणि 1 रुपयांची नाणी आहेत, ती रक्कम आपल्याला या ठिकाणी 26 रुपये 50 पैसे आहेत. 26 रुपये 50 पैसे, जी की आपल्याला एकूण 60 रुपये 50 पैशातून वजा करावे लागतील. आणि एकूण राहिलेली जी रक्कम आहे 34 रुपये, ही सर्व 2 रुपयांच्या नाण्यात असेल. सर्व 2 रुपयांच्या. 34 रुपयांची 2 रुपयांची नाणी किती होतात हे काढण्यासाठी आपल्याला 34ला 2ने भाग द्यावा लागेल मित्रांनो. 2 1 2, 2 1 2, 2 7 14, म्हणजे एकूण 2 रुपयांची 17 नाणी असतील असं आपल्याला सांगता येईल. 2 रुपयांची 17 नाणी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. 6वा प्रश्न. 6वा प्रश्न आहे, कलिकाने प्रत्येकी रुपये 3 प्रमाणे 2 खोड रबर व प्रत्येकी रुपये 4 प्रमाणे 5 पेन्सिली खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयांची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? पहा एकूण खरेदी किती झाली आपण पाहू. पहा प्रत्येकी 3 रुपयाप्रमाणे 2 खोड रबर घेतले. 3 रुपयेप्रमाणे 2 खोड रबर म्हणजे एकूण 3 दुनी 6 रुपये खर्च असेल खोड रबरचा. त्यानंतर प्रत्येकी 4 प्रमाणे 5 पेन्सिली, प्रत्येकी 4 प्रमाणे 5 पेन्सिली म्हणजे 20 रुपयाच्या पेन्सिली असतील मित्रांनो. म्हणजे एकूण खरेदी झालेली आहे या ठिकाणी 26 रुपये. कलिकाने दुकानदारास 50 रुपयांची नोट दिलेली आहे, म्हणजे 50मधून आपण ही 26 रुपये या ठिकाणी वजा करावे लागतील. 10मधून 6 गेले 4 राहतील आणि 4मधून 2 गेले 2 राहतील, म्हणजे दुकानदार तिला 24 रुपये वापस करेल असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. 7वा प्रश्न आहे, प्रत्येकी रुपये 15 प्रमाणे 6 आंबे व प्रत्येकी रुपये 25 प्रमाणे 5 अननस विकत घेऊन मंदारने फळ विक्रेत्याला 100 रुपयांच्या 2 नोटा व 50 रुपयांची 1 नोट दिली. उरलेली रक्कम परत देताना फळ विक्रेत्याने त्याला 4 नोटा दिल्या. त्यापैकी 1 नोट 5 रुपयांची होती, तर उरलेल्या 3 नोटा कोणत्या मूल्याच्या असतील? मित्रांनो, प्रथम आपल्याला या ठिकाणी खरेदी पूर्ण किंमत काढावी लागेल. तिने फळ विक्रेत्याला किती रुपये दिले हे काढावं लागेल, आणि मग आपल्याला फळ विक्रेता किती रुपये वापस करेल हे काढल्यानंतर आपल्याला ह्या नोटांचं गणित या ठिकाणी सांगता येईल. 15 रुपयेप्रमाणे 6 आंबे म्हणजेच 15 गुणिले 6 15 सख्खे 90 रुपयांचे आंबे घेतलेले आहेत. त्यानंतर प्रत्येकी 25 प्रमाणे 5 अननस म्हणजेच 25 गुणिले 5 25 5 125 रुपयांचे अननस घेतलेले आहे मित्रांनो. आणि ह्याची रक्कम पूर्ण टोटल होत आहे
5 9 2 11 1 हातच्याला 1 215 रुपये, 215 रुपयांची खरेदी केलेली आहे. आणि तिने फळ विक्रेत्याला 100 रुपयांच्या 2 नोटा, 100 रुपयांच्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये आणि 50 रुपयांची 1 नोट, 50 रुपयांची 1 नोट म्हणजे 50 रुपये, असे एकूण 250 रुपये तिने फळ विक्रेत्याला दिलेले आहेत. म्हणजेच ह्या 250 रुपयामधून फळांची किंमत आहे 215. 10मधून 5 दिले, 5 राहिले, 4मधून 1 गेला, 3 राहिले, 0 म्हणजे 35 रुपये तो फळ विक्रेता वापस करणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी पहा 4 नोटा दिलेल्या आहेत. 4 पैकी 1 नोट 5 रुपयांची आहे. म्हणजे 35 रुपयामध्ये 1 नोट ही 5 रुपयांची असेल तर उरलेली रक्कम जी आहे 35मधून 5 रुपये गेल्यानंतर 30 रुपये शिल्लक राहतात. आणि एकूण नोटा आहेत 4. ठीक आहे. म्हणजे ही 5ची 1 नोट आणि 30 रुपये, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 4 नोटांची बेरीज आली पाहिजे. म्हणजेच 30 रुपयांची आपल्याला 10-10च्या 3 नोटा घ्याव्या लागतील. 3 नोटा म्हणजे या ठिकाणी 4 नोटा हे उत्तर करेक्ट येईल. 10-10च्या 3 नोटा दिल्या तर 30 रुपये होतील आणि 5ची 1 नोट 35, म्हणजे एकूण 35 रुपये वापस करेल. आणि 5ची 1 नोट आणि 10-10च्या 3 नोटा म्हणजे एकूण 4 नोटा तो वापस करत आहे. म्हणजेच उरलेल्या ज्या 3 नोटा आहेत त्या 10-10च्या असतील असं आपल्याला सांगता येईल. 8वा प्रश्न आहे 4860 9 जणात समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रक्कम येईल. मित्रांनो, एखादी रक्कम जर आपल्याला समान वाटायची असेल, जी किती जणांना वाटायची आहे त्या संख्येने जर आपण त्या पूर्ण संख्येला जर भाग दिला तर आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी लवकर काढता येईल. पहा, एकूण रुपये आहेत 4860, ही 9 जणात वाटायची आहेत. म्हणजे 4960 भागिले 9 केल्यानंतर आपल्याला ती रक्कम सांगता येईल. पहा, 9-5 45, 3 उरले, वरचा घेतला 6, 9 चौक 36, 0 वरचा घेतला 0, पुन्हा शून्याचा भाग जाईल, म्हणजेच उत्तर येईल 540 रुपये. 4860 रुपये 9 जणांमध्ये समान वाटायचे असतील तर प्रत्येकाच्या हिश्श्याला 540 रुपये येतील असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, आमईकडे रुपये 5, रुपये 10 व रुपये 20च्या काही नोटा आहेत. या सर्व प्रकारच्या नोटा मिळून त्याच्याकडे एकूण 2450 रुपये आहेत. जर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील. पहा मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचे गणित सोडवत असताना ज्या नोटा आहेत कितीच्या आहेत ते एकूण रुपये किती होतात हे प्रथम आपल्याला काढावं लागेल. पहा, 5 रुपयेची 1 नोट, 10 रुपयाची नोट आहे आणि 20 रुपयाची, म्हणजे याची जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी 35 रुपये तयार होतात. एक नोट जर घेतली आपण, कारण ह्या समान नोट आहेत सर्व, आणि ह्या सर्व नोटांनी मिळून रुपये बनलेले आहेत 2450. आपल्याला जर ही प्रत्येक नोटा ह्या समान आहेत आणि ती किती नोटा असतील हे काढायचं असेल तर आपण ह्या एकूण रकमेला ह्या नोटांनी तयार होणारी जी रुपये आहे 35 यांनी भाग घातल्यानंतर आपल्याला ती नोटा सहज सांगता येतील. पहा मित्रांनो, 2450ला आपण या ठिकाणी 35ने भाग घालू. 35 7चा भाग जाईल मित्रांनो या ठिकाणी. 7-5 35ला 5, हातच्या आले 3, 7 21, 22, 23. 35ला 5, हातच्या आले 3, 7 21, 22, 23, 24, 21 आणि 3 24, 0 0 0 वरचा घेतला 0, 35 0 0, म्हणजेच 70 नोटा असतील. या ठिकाणी ही 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक नोटांची संख्या ही 70 रुपये असेल असं आपल्याला सांगता येईल. प्रत्येक प्रकारच्या नोटा ह्या 70 असतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. समोरचा प्रश्न आहे 10वा, एक पुस्तक व एक वही यांची एकूण किंमत रुपये 64 आहे. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे, तर 2 वह्यांची किंमत किती. पहा मित्रांनो, एकूण किंमत आहे 64 रुपये. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे हे 18 आपण या एकूण किमतीमधून आपल्याला ठिकाणी जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 14मधून 8 गेले
6 राहिले, 5मधून 1 गेला, 4 राहिले, 46 रुपये. म्हणजेच ही 18 जास्तीची किंमत असेल आणि एकूण उरलेली 46चे निम्मे जर केले आपण तर या ठिकाणी आपल्याला पहा 20, 23 रुपये एक किंमत आणि 23 अधिक 18 म्हणजे 23 रुपये ही वहीची किंमत असेल. एक वही आणि पुस्तकाची किंमत 23पेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे पुस्तकाची किंमत असेल 23 आणि 18 41 रुपये. पहा मित्रांनो, या ठिकाणी वहीची किंमत आहे 23 रुपये, पण तर 2 वह्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. 2 वह्यांची म्हणजे एका वहीची जर 23 रुपये असेल तर 2 वह्यांची 23 गुणिले 2 म्हणजे 23 दुनी 46 रुपये. 2 वह्यांची किंमत ही 46 रुपये असेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 50 रुपयांच्या एका बंडलात 8,67,185 या क्रमांकापासून 8,67,200 या क्रमांकांच्या नोटा उरल्या आहेत, तर बंडलात किती रक्कम उरली आहे? किती रक्कम उरली हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, रुपयांच्या बाबतीत ज्या नोटांची जी बंडलं असतात त्या बंडलामध्ये त्या नोटांची संख्या ही 100 असते नेहमी, ही लक्षात ठेवा. म्हणजे 50 रुपयांच्या 100 नोटांचं एक बंडल आहे, म्हणजेच या ठिकाणी 5,000 गुणाकार येईल, म्हणजे तो 5,000 एकूण रुपये 5,000 आहेत हे प्रथम आपल्याला लक्षात यायला हवं. पहा, यानंतर या बंडलामध्ये 185 या क्रमांकापासून 200 म्हणजे इकडले डावीकडील 3 अंकही समान सारखेच आहेत, त्यामुळे आपण 3 अंकांची जर तुलना केली 185 या क्रमांकापासून 200 या क्रमांकापर्यंत नोटा उरलेल्या आहेत. म्हणजेच पहा 185 ते 200, 185चे 200 म्हणजे एकूण 16 नोटा होतात मित्रांनो. एकूण 16 नोटा शिल्लक राहतात आणि ह्या नोटा आहेत 50च्या 16 नोटा म्हणजे एकूण रुपये होतील 16,000 16,5 80 म्हणजे 800 रुपये. 800 रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत किंवा उरलेली रक्कम आहे असं आपल्याला सांगता येईल. 16 नोटा उरलेल्या आहेत, त्या 50च्या आहेत आणि 50 गुणिले 16 जर केलं तर या ठिकाणी 800 रुपये येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 12वा. धनेश्वरजवळ ₹50, ₹20, ₹10 व ₹5च्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 असल्यास धनेशजवळ ₹50च्या किती नोटा आहेत? पहा मित्रांनो, जेवढ्या 50च्या नोटा असतील तेवढ्याच 20च्या असतील, 10च्या असतील आणि 5च्याही असतील, कारण या ठिकाणी समान नोटा आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. अशा वेळेस आपण ज्या नोटा आहेत जेवढ्या रुपयांच्या त्या रुपयांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागते. प्रथम 50 रुपयांची नोट आहे, 20 रुपयांची एक आहे, 10 रुपयांची आणि 5 रुपयांची एक नोट आहे. म्हणजे यांची जर बेरीज केली तर ही एकूण रुपये आपल्याला मिळतील, ज्यावेळेस ती एक एक नोट जर घेतली तर आपण एक नोट याप्रमाणे 50, 60, 70, 80, 85 रुपये होतील. एकूण रुपये 85 होतील आणि या नोटांनी बनलेले रुपये आहेत पूर्ण 1,020 रुपये मित्रांनो. आणि ह्या 1,020 रुपयांच्या जर आपल्याला आता नोटा काढायच्या असतील तर 1,020ला आपल्याला 85 रुपयांनी भाग घालावा लागेल आणि हा भाग घातल्यानंतर उत्तर मिळेल आपल्याला. पहा, आपण उभ्या मांडणीत करू. 85 × 85, 12मधून 5 गेले, 7 राहिले, 9मधून 8 गेला, 1 राहिला आणि 0 आणि हे 0. 170 आणि 85 दोन्ही 170 म्हणजेच 12 नोटा. या ठिकाणी ही प्रत्येक नोट ही प्रत्येक रुपयांच्या 12 नोटा असतील असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच 50 रुपयांच्या 12 नोटा असतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि मित्रांनो, दरवर्षी परीक्षेमध्ये या पद्धतीचा एक प्रश्न नेहमीसाठी असतोच. हा सुद्धा 2017मध्ये आलेला प्रश्न आहे मित्रांनो. आणि त्यावेळेस एक लक्षात घ्यावा, जेवढ्या नोटा आहेत ज्या रुपयांच्या तेवढ्या रुपयांची बेरीज करून जी एकूण रक्कम आहे त्या रकमेला जर आपण त्या रुपयांच्या बेरजेनं भाग दिला तर येणारं उत्तर ही ती प्रत्येक नोटांची संख्या असेल असं आपल्याला सांगता येते. यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. हा सुद्धा प्रश्न 2017मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. 970 रुपयांच्या ₹50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? 2017मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस एकूण रुपये आहेत 970 आणि ह्या 970ला जर आपण 50ने भाग दिला, कारण 50च्या नोटा आपल्याला किती होतील हे काढायचं आहे. म्हणजे त्या रकमेला 50ने या ठिकाणी भाग दिला 00 तर येणारं उत्तर हे त्या जास्तीत जास्त नोटा असतील असं आपल्याला सांगता येईल.
5 एक्क 5, 4 उरले 47 झाले, 5 नवे 45, 2 शिल्लक उरले. म्हणजे एकूण 2 रुपये उरतील आणि जास्तीत जास्त 19 नोटा 50 रुपयांच्या 970 मध्ये असतील असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 14वा. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो 2017 मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा प्रश्न काय आहे. सुशांतने ₹35.5 ही रक्कम ₹35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल. पहा रुपये होते 35 रुपये आणि 5 पैसे, तर त्याने लिहिताना 35.5 अशी लिहिली तर त्यातील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. पहा मित्रांनो 35 रुपये आणि 5 पैसे प्रथम आपल्याला एकत्र लिहिता आले पाहिजे. 35 रुपये आहेत आणि 5 पैसे आहेत. हे लिहित असताना आपण पहा असं लिहितो 35.05 पैसे 5 रुपये. रुपयात लिहित असताना या पद्धतीने लिहितो आपण 35.05. असे लिहिण्याऐवजी त्याने लिहिलेली संख्या आहे रुपये आहेत 35.5. याच्यामधील आपल्याला या ठिकाणी फरक काढायचा आहे. आणि हा फरक काढताना प्रथम आपल्याला मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती हे लक्षात आलं पाहिजे, कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आपल्याला तो फरक सांगता येईल. पहा दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या ही समान आहे, म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील अंकाची तुलना करू आपण. पहिला अंक आहे 0 आणि या संख्येत आहे 5, म्हणजेच 5 हा मोठा अंक आहे, म्हणजे ही संख्या अर्थातच मोठी आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 35.5 वजा 35.05 ही वजाबाकी करावी लागेल. पहा या ठिकाणी काही नाही म्हणजे 0 आहे. दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्येच्या समोर आपण कोणतीही 0 लिहिले तरी त्या संख्येची किंमत वाढतही नाही किंवा कमीही होत नसते मित्रांनो. या ठिकाणी 10 घेतला, 10मधून 5 गेले 5 राहिले. या ठिकाणी 4 राहिले होते 4 अशी 4 आणि 35मधून 35 गेले 0. म्हणजेच या ठिकाणी 45 पैशांचा फरक पडेल असं आपल्याला सांगता येईल. एकूण 45 पैशांचा फरक पडेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 15वा आणि या पाठातील शेवटचा प्रश्न आहे. तो सुद्धा 2018 मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा धनेशने 50 व 100 रुपयांच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10च्या नोटा मागितल्या तर त्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील. प्रथम एकूण रक्कम किती आहे आपण काढू. 50 व 100 प्रत्येकी 8 नोटा, म्हणजे 50 रुपयांच्याही 8 नोटा आणि 100 रुपयांच्या सुद्धा 8 नोटा बँकेत जमा केल्या, म्हणजे ही रक्कम असेल 50 गुणिले 8, 8 पंचे 40, 400 रुपये आणि ही असेल 800 रुपये. 100 गुणिले 8 म्हणजे एकूण 1200 रुपये त्यांनी बँकेत जमा केलेले आहेत आणि जमा करून त्याच्या बदल्यात 10 रुपयांच्या सर्व नोटा त्यांनी मागितलेल्या आहेत. तर त्या नोटा किती असतील. 10 रुपयांच्या जर नोटा आपल्याला पूर्ण 1200 रुपयांच्या काढायच्या असतील तर ह्या 1200 रुपयांना आपल्याला 10नं भाग घालावा लागेल. त्यावेळेस आपल्याला 10 रुपयांच्या किती नोटा मिळतील हे आपल्याला सांगता येईल. पहा मित्रांनो आपण जर 10नं भाग घातला तरी 00 कटला आणि या ठिकाणी 120 शिल्लक राहील. म्हणजेच 1200 रुपयांच्या बँक धनेशला 120 नोटा 10 रुपयांच्या देईल असं आपल्याला सांगता येतं. 120 नोटा. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो.